जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे तपावर थापतून तुन्या ताड तपावर थापतून तुन्या ताड तपावर थापतून तुन्या ताड शाहिरा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा महाराष्ट्राचा प्राण राजा शिवबाचा गातो गुणगान हो जी जी राजा शिवबाचा गातो गुणगान हो जी राजा शिवबाचा गातो गुणगान हो जी जी धन्य धन्य शिवाजी महाराज धन्य धन्य शिवाजी महाराज अवतरले आज शिवनेरी वरण जिजाऊ माता पाळणा हलविणार जिजाऊ माता पाळणा हलविणार जिजाऊ माता पाळणा हलविणार महाराष्ट्राचा उद्धार करणार हो जी जी महाराष्ट्राचा उद्धार करणार हो जी जी महाराष्ट्राचा उद्धार करणार हो जी 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 हा राजमाता राजगड आला राजमाता राजगडाला सकाळीच बसल्या उन्हाला सहज पाहिलं किल्ले कोंढाण्याला बोलावून घेतलं महादेवाला महातेनं निरोप काय दिला तू जाव रायगडाला माझा निरोप सांग शिवबाला जर बसला असाल भोजनाला हात धुण याव राजगडला याव राजगडला हो जी जी याव राजगडला हो जी जी याव राजगडला हो जी 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 हा महादेव गडावरती आला महादेवानी महाराजांना मुजरा केला आणि सांगितलं राजे जे वेळेला बसला असाल तर हात धुण्याकरता राजगडावरती यावं आऊसाहेबांचा निरोप मिळाला महाराजांनी कृष्ण नावाच्या घोडीला खोगीर घातली आणि महाराज आऊसाहेबांपाशी जाऊन पोहोचले प्रणाम केला महातेला प्रणाम केला महातेला शिवराय बोलले समयाला शिवराय बोलले समयाला आऊसाहेब बोलावलं हो शोभा समोर पाहिलेत का माझा लाडका गड कोंढाणा परंतु आज कोंढाणा स्वराज्यामध्ये नाही शोभा मला तो किल्ला हवा आऊसाहेबांची इच्छा पण एवढ्यात किल्ल्याच्या पायथ्यावरून 2-3 मावळे गडावरती आले आणि आलेल्या मावळ्यांनी प्रणाम केला महातेला शिवाजी राजाला लखोटा दिला हाताला लखोटा दिला हाताला पुढे सांगतो प्रकार काय झाला प्रकार काय झाला प्रकार काय झाला प्रकार काय झाला राजांनी पत्रातील मजकूर वाचून काढला आणि राजे त्या पत्रातील मजकूर असा होता राजे श्री कृपेने आमच्या घरी शुभ कार्य रमलेलं आहे बाळ रायबाचं लग्न ठरलेलं आहे अष्टमीचा मुहूर्त धरलेला आपण याल वधूवरांना आशीर्वाद द्याल आपल्या पदस्पर्शाने आमचं गाव पावन कराल आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे पत्रातील मजकूर संपला राजे काहीच बोलले नाहीत पण यावला शेलार मामा म्हणत आहे शोभा का बोलत नाहीस तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन आलेला अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे मामा याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षता टाकण्याचं वचन आम्ही आत्ताच साहेबांना दिलेले आम्हाला माफ करा पण या वेळेला तानाजी मालुसरे म्हणाले राजे आम्ही असताना तुम्ही लढायला जावं मग आम्ही कशाला मुळीच नाही आधी लगेन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हर 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 प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला तानाजी आला गावाला दारात मांडव सजलेला हळद लागली होती राहीबाला हळद लागली होती राहीबाला यावेळी प्रकार काय झाला प्रकार काय झाला हो जे जे प्रकार काय झाला हो जे जे प्रकार काय झाला हो जे जे
तानाजी मालुसरेंची पत्नी यांच्या कानावरती वार्ता गेली. गडावरून मावळे आले, पण ते लग्नाला थांबत नाहीत, ते लढाईला निघालेले आहेत. लढाई हा शब्द ऐकताच तानाजी मालुसरेंची पत्नी पळत आली आणि तानाजी रावांना काय म्हणताय? अहो, मी ऐकलं की तुम्ही खरं का? काय ऐकलं तुम्ही? तुम्ही म्हणे लढाईला निघालात. हो. अहो, तुम्हाला काही कळतं की नाही? 4 दिवसावर लग्न आलेलं आहे. नक्षत्रासारखी मुलगी आहे. एवढं लग्न पार पाडा आणि नंतर तुम्ही लढाईला जा. तानाजी मालुसरे काय म्हणाले? वेडे, मराठ्याचा धनी संकटात असताना आम्हाला लग्नात वरबाप म्हणून मिरवण्यात शोभा वाटत नाही. कपडे आणा. तानाजी मालुसरेंच्या पत्नीने कपडे आणून दिले. रणांगणामध्ये जाणाऱ्या आपल्या पतीला ओवाळायला लागलेली आहे. कुमकुम टिलक केला, पण अचानक ताटातली निरंजनी विजली. कुंकवाचा करंडा जमिनीवरती कोसळला. स्वामी, तुम्ही लढायला जाऊ नका. तुम्हाला ओवाळत असताना ताटातली निरंजनी विजली, कुंकवाचा करंडा जमिनीवरती कोसळला, अपशकुन झाला. वेडे, रणांगणात लढणारा शिपाई आहे, तो नेहमी तमार नसतो. त्याला एक ना एक दिवस मृत्यू हा ठरलेलाच आहे. तुला भीती वाटते ना? तानाजी मालुसरेने आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि सांगितलं, परत आल्यावर लावा. येतो मी. सूर्याजी मामा, हर हर महादेव. तानाजी वीर चालला. तानाजी वीर चालला, वीर चालला. सह्य करून घेतलं कोळ्याला, सह्य करून घेतलं कोळ्याला. तानाजी आला पथकाला, आपल्या पथकाला. जय 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 आपल्या पथकाला जय जय जय, आपल्या पथकाला जय 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 जय. यशवंती नावाची घोरपड, तिच्या कमरेला दोर बांधला आणि मावळे गडावरती चढायला लागलेले आहेत. एक एक मावळा त्या दोराला धरून वरती चढायला लागला. माणसं गडावरती पोहोचली, पण अचानक लटकलेली मावळे तो दोर एका दगडाच्या कपरेला घासू लागला. दगडाच्या कपरेला घासून दोर तुटला आणि लटकलेली अनेक मंडळी दरीत कोसळून खलास झाली. पण तानाजी म्हणत आहे, दोर तुटला म्हणून थांबू नका. कल्याण दरवाजाच्या बाजूने जा, कोळी सहाय्य करतील. मावळे गडावरती पोहोचले. त्या किल्ल्याचा किल्लेदार उदयभान झोपेतून जागा झाला. मराठ्यांनी गडावरती हल्ला केला, पण आले कसे हा प्रश्न पडला. ना समोरासमोर रक्तानं भरलेली शमशेर घेऊन तानाजी दिसले. अरे वीरा, हा गड तुला दिला, आजपासून तो या गडाचा किल्लेदार, मी तुझा सेवक. तानाजी मालुसरेंनी सांगितलं, मी शिवरायांचा सेवक आहे, भगाचा शिपाई आहे. अरे असेल हिम्मत तर होऊन जाऊन दे आपल्या दोघांमध्ये. आणि यामध्ये काय झालं? वरतानावर जेव्हा त्यानं केला, वरतानावर जेव्हा त्यानं केला, ढालीवर झेलीवर आला. उदयभानच्या जबर हल्ल्याला, उदयभानच्या जबर हल्ल्याला. तानाजी त्या तोडलं ढालीला, तोडलं ढालीला. हो जय जय, तोडलं ढालीला. हो जय जय, तोडलं ढालीला. हो जय जय जय. वर्मीवार उदयभाण्याला, उदयभानच्या जबर हल्ल्याला, उदयभानच्या जबर हल्ल्याला. तानाजी मालुसरेंनी ढाल तुटली म्हणून थांबले नाही. कमरेचा सेला काढला, हाताला गुंढाळला. पण लढता लढता तानाजी रावांचा हात तुटून पडला. उदयभाण्याची शमशेर तानाजी मालुसरेंच्या डाव्या दंडावरती बसतात. ती चिरत चिरत बेंबी पर्यंत आली. शमशेर उपसतात. तानाजी मालुसरेंचा देह धरणीवरती कोसळला. मावळे पळायला लागले. सूर्याजी म्हणताय, पळता कुठं? लढून मरा. पुन्हा मावळे लढायला लागले. मराठ्यांनी जबरदस्त हल्ला चढवला आणि शेलार मामानं पळणाऱ्या उदयभाण्याला पाहिलं.
एकीकडे फाचा मरून पडलेला आहे. आव्हान केलं, अरे वड्या वगैरे चावला दे, रक्ताच्या थरळत पडलेल्या माझ्या पोराला लात मारून चाललास कुठं? त्याचा मामा अजून जिवंत आहे. आणि यांच्या दोघांच्या लढाईमध्ये काय झालं? मामांनी मारला उड्डाणाला, मामांनी मारला उड्डाणाला. दात खाऊन केलं वाराला, दात खाऊन केलं वाराला. उभा चिरला उदय भाण्याला, उदय भाण्याला. उदय भाण्याला उदय भाण्याला राजांना वार्ता कळाली. तानाजीनं गड घेतला, राजे गडावरती आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तानाजी रावांना पाहिलं, डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं आणि राजांच्या मुखातून शब्द निघाले, मावळ्यांनो रडू नका. तानाजी मालुसरेंच्या रक्तानं हा गड पावन झाला. माझा सखा गेला, गड आला, पण सिंह गेला. आजपासून या गडाचं नाव सिंहगड. आणि म्हणत आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार.